ही गोष्ट म्हणजे शासनाच्या वतीनं वेळोवेळी सांगितलं जातं की पीक कर्जासाठी सिबिल बघायची गरज नाही, आम्ही तसे बँकाला आदेश दिलेत. परंतु आजच्या बैठकीत ही बाब स्पष्ट निदर्शनास आली की शासन जरी घोषणा करत असलं, फक्त सिबिल बघितलं जाणार नाही, सिबिल जर कुणी मागितलं तर बघितलं तर आपण त्याच्यावर FIR करू. SLBC म्हणजे स्टेट लेवल बँकर कमिटी असेल किंवा RBI की किंवा ज्या बँका आहेत त्यांचे जे वरिष्ठ कार्यालय आहेत त्यांच्याकडनं कुठलंही सिबिलच्या बाबतीत बँकांना किंवा खालच्या ब्रँच मॅनेजर पर्यंत सूचना आलेल्या नाहीत, लीड बँक मॅनेजर पर्यंत सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळं जी जुनी पद्धत आहे की सिबिल बघूनच बँका पीक कर्ज वाटप करतात, हीच पद्धत अजूनही चालू आहे. शासनाची घोषणा फक्त जी घोषणाच राहिलेली आहे, जसं बाकीच्या बाबतीत शासन घोषणा करतं तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासनानं ते शेतकऱ्यांचं खरं तर ही चेष्टा म्हणजे एका बाजूला घोषणा करायची आणि शेतकऱ्यांना सांगायचं की तुमचं सिबिल बघितलं जात नाही, पण ज्यावेळेस शेतकरी स्वतः बँकेत जातो त्यावेळेस बँकेकडनं सांगितलं जातं की आम्हाला वरिष्ठ आमच्या कार्यालयाकडनं तशी काही सूचना आलेली नाही किंवा शासनाकडनंही तशी काही सूचना आलेली नाही. त्यामुळे शेतकरी परत निराश होऊन त्याला नाईलाजानं सावकाराच्या दारात जावं लागतं आणि पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळं आज आम्ही ती गोष्ट प्रोसेसिंगला पण घेतलेली आणि आम्ही शासनाला पण कळवणार आहोत की बँकर्सचं सगळ्याचं बँक मॅनेजरचं किंवा LDMचं सुद्धा म्हणणं असं आहे की कुठलीही शासनानं याबाबत अधिकृतरित्या बँकेने किंवा शासनानं कुठलंही परिपत्रक काढलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आता तरी शेतकऱ्यांची चेष्टा करणं शासनानं थांबावं असं मला वाटतं. त्या बाबतीतही आज आम्ही सगळ्या ब्रँच मॅनेजरला सूचना दिल्या की तुम्हाला सक्तीची वसुली करता येत नाही आणि हे अकाउंट होल्ड करून शेतकऱ्यांच्या खात्यावरले पैसे थांबवता येत नाहीत. त्यामुळं आज त्यांना सूचना दिलेल्या आहेत. माझं इथून पुढच्या काळातही शेतकऱ्यांना आव्हान आहे, जर कुठं आपलं अकाउंट होल्ड केलं असेल आणि जर कुठली बँक आपला होल्ड काढत नसेल तर आमचे संपर्क साधावा, आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. निश्चितच आपण त्यांना होल्ड त्यांचं काढायला लावून त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळवून देऊ.